धन्यवाद। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री जयकुमार शितोळे बापू यांचा सन्मान सत्कार संदेश काकडे सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री जयकुमार शितोळे बापू, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सांस्कृतिक विभाग प्रमुख नगरसेवक संदेश काकडे यांना मी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शितोळे बापू यांचा सन्मान सत्कार जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने आपण इथं करावा। सर्व शिवप्रेमींना विनंती की टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सरांचा सन्मान सत्कार संपन्न करूया। धन्यवाद। यानंतर मधुकर डोईफोडे सर, अध्यक्ष रवी फाउंडेशन बार्शी यांचा सन्मान सत्कार भैया बारुमुळे यांना मी विनंती करते की त्यांनी आदरणीय मधुकर डोईफोडे सरांचा सन्मान सत्कार जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं आपण करावा। धन्यवाद। यानंतर सचिन वालकोळे सर, अध्यक्ष स्मार्ट अकॅडमी यांचा सन्मान सत्कार उमाकांत राऊत यांना मी विनंती करते की त्यांनी सचिन वालकोळे सरांचा सन्मान सत्कार जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं आपण इथं संपन्न करावा। धन्यवाद। यानंतर प्रोफेसर डॉक्टर भारती रेवळकर मॅडम यांचा सन्मान सत्कार डॉक्टर आसावरी फरताडे यांना विनंती करते की त्यांनी प्रोफेसर डॉक्टर भारती रेवळकर मॅडमचा सन्मान सत्कार जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांनी करावा। प्रोफेसर डॉक्टर भारती रेवळकर मॅडमचा सत्कार डॉक्टर आसावरी फरताडे या करत आहेत। धन्यवाद। यानंतर किरण गाडवे सर, तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ बार्शी किरण गाडवे सर यांचा सन्मान सत्कार अजय टिंकू पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी किरण गाडवे सरांचा जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं सन्मान सत्कार त्यांनी करावा। यानंतर जय शिवराय प्रतिष्ठान यांनी शिवकार्य पुरस्कार वितरण इथे संपन्न होईल। जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं शिवकार्य पुरस्कार वितरण मध्ये पहिल्या पुरस्काराचे मानकरी आहेत पाणी फाउंडेशन टीम आरणगाव। एकजुटीनं एक दिल्यानं एकत्र येऊन पाणी साठवण्यासाठी पाणी हीच आपली अनमोल संपत्ती समजून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाणी प्रश्नाच्या निवारणासाठी प्रभावी कामाची अंमलबजावणी केली व सर्व मतभेद सोडून आरणगाव ग्रामस्थ एकजुटीने हे कार्य करत आहेत। आम्हाला अत्यंत आनंद होतोय जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं पाणी फाउंडेशन टीम आरणगाव मी सगळ्याच टीमला विनंती करते की त्यांनी सर्वच मान्यवरांना विनंती करते की आपण पाणी फाउंडेशन टीम आरणगाव यांना शिवकार्य पुरस्कार देऊन सन्मानित करावे। जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं आरणगाव पाणी फाउंडेशन सर्वच मान्यवरांना विनंती की यांना आपण शिवकार्य पुरस्कार देऊन सन्मानित करावं। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या पुरस्कारासाठी।
तालुका बार्शी या ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, अन्नदान, गरजू व्यक्तींना साहित्य वाटप, युवकांना रोजगारांसाठी आर्थिक मदत, लेझिम संघ, विविध समाज उपयोगी कार्यामध्ये हा ग्रुप सहभागी असतो. शिवजयंतीच्या माध्यमातून व्याख्यानांचे विविध समाज उपयोगी कार्यक्रम हा ग्रुप करतो. अण्णा ग्रुप वैराग यांना विनंती की सर्वच मान्यवरांच्या हस्ते यांचा शिवकार्य पुरस्कार देऊन सन्मानित करावं. अण्णा ग्रुप वैराग सर्वच टीमला विनंती की आपण उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते शिवकार्य पुरस्कार देऊन सन्मानित करावं. शिवप्रेमींना विनंती की जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हा आपण पुरस्कार त्यांना प्रदान करूया. धन्यवाद. यानंतर तिसरा पुरस्काराचे मानकरी आहेत त्रिमूर्ती प्रतिष्ठान बार्शी. सर्वच टीमला विनंती करते की सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. त्रिमूर्ती प्रतिष्ठान बार्शी या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिर, अन्नदान, गरजू व्यक्तींना साहित्य वाटप, अतिशय दुर्बल घटकातील युवकांना अर्थसहाय्य तसेच शिवजयंती, गणेश उत्सवानिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन व क्रिकेट स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धेचे अतिशय उत्कृष्ट आयोजन, अनमोल कार्य त्रिमूर्ती प्रतिष्ठान बार्शी हे करत आहे. त्रिमूर्ती प्रतिष्ठान बार्शीच्या सर्वच टीमला विनंती की उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते शिवकार्य पुरस्कार आणि आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. जय शिवराय प्रतिष्ठान यांच्या वतीनं त्रिमूर्ती प्रतिष्ठान बार्शी यांना शिवकार्य पुरस्कार. सत्कार इथं संपन्न होणार आहे. 2019 साली असल्या कडक उन्हात 113 दिवस अखंडपणे श्रमदानातून पाणपोईसाठी पाणी देणारे दूत बाबासाहेब शिवाजी पारकुल यांचा विशेष सन्मान सत्कार इथं होतोय. 2019 साली असल्या कडक उन्हामध्ये 113 दिवस अखंडपणे श्रमदानातून पाणपोईसाठी पाणी देणारे दूत बाबासाहेब शिवाजी पारकुल यांचा इथं विशेष पुरस्कार देऊन सन्मान होतोय. सर्वच मान्यवरांना मी विनंती करते की बाबासाहेब शिवाजी पारकुल यांचा सन्मान जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने इथं संपन्न होतोय. धन्यवाद. यानंतर 2019 साली असल्या कडक उन्हात 113 दिवस अखंडपणे श्रमदानातून पाणपोईसाठी पाणी देणारे दुसरे दूत माननीय श्री ऋषिकांत पाटील यांचाही इथे विशेष सन्मान सत्कार जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं होणार आहे. माननीय ऋषिकांत पाटील यांना विनंती की आपण आपला सन्मान स्वीकार सर्वच मान्यवरांच्या हस्ते स्वीकारावा. एकशे 13 दिवस अखंडपणे श्रमदानातून पाणपोईसाठी पाणी देणारे दुसरे दूत ऋषिकांत पाटील यांचा सन्मान सत्कार जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं इथं संपन्न होतोय. धन्यवाद. खरं तर आपण एवढे इथं बहुसंख्येने जमा झालात आणि
आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतोय ते म्हणजे माननीय श्री इंद्रजित देशमुख सरांचं व्याख्यानाचा विषय आहे शिवरायांच्या विचारांचा वारसा. मी इंद्रजित देशमुख सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. स्वतःच्या पायावर उभे असलेले माझ्या उजव्या बाजूचे तरुण, खूप मनापासून चांगल्या कार्यावर प्रेम करणारे उपस्थित दीदी, दादा आणि या सर्वांना सहकार्य करणारे उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, महापुरुष जन्माला येतात त्यावेळेला सृष्टीमध्ये काही चाहूल असते. एक विनंती राहील की मोबाईल्स आपले असतील तर सायलेंट मोडला लावूया. कुठल्या तरुण मित्राची मैत्रीण पलीकडे व्हॉट्सअपवर चॅटिंग मध्ये असेल तर तिला जरा सांगा की थांब आता अर्धा पाऊण तास. ज्यांना आजच मोबाईल घेतला असेल आणि ज्याला बंद करायचं माहित नसेल त्याला एक लाल रंगाचं बटन आहे, त्याचं नरड दाबा. जी गोष्ट माणसात आल्यानंतर माणसातून उठवते ती माणसात आल्यानंतर बंद असावी, ही साधी सभ्यता सभागृहामध्ये असावी अशी अपेक्षा. मी असं म्हटलं होतं की महापुरुष जन्माला येतात त्यावेळेला सृष्टीमध्ये चाहूल असते आणि महापुरुषांची साजरी होते ती जयंती आणि पुण्यतिथी होते आणि माझ्यासारख्या स्वार्थी माणसाची साजरी होती ती तिथी होती. तिथी 12व्यानंतर मला कोणी विचारत नाही. जे स्वार्थी संकुचित असतात माझ्यासारखे त्यांची मी म्हटलं की तिथी होती. जे स्वतःसाठी जगतात आणि जे अनेकांच्या उद्धारासाठी जगतात, जे एकटेच कधीच जगत नाहीत, ज्यांचा श्वास भवताल सुखी करण्यासाठी असतो त्यांची साजरी होते ती जयंती आणि पुण्यतिथी होती. महापुरुष जन्माला येतात त्यावेळेला सृष्टीमध्ये चाहूल असते. तथागत बुद्ध जन्माला आले, सृष्टीमध्ये चाहूल होती. भगवान महावीर जन्माला आले, सृष्टी वर्धमान होत होती. स्वामी विवेकानंद जन्माला येणार होते, आईने 1.5 वर्ष त्या शिवाची आराधना केली होती. शिवछत्रपती जन्माला येणार होते, त्याच्या अगोदर काळोख होता. असे तो हिमाचल अनेक जहागीरदार होते, अनेक सरदार होते. पण सगळ्याच सरदारांच्या मनामध्ये नाही आलं, एकाच या महापुरुषाच्या मनामध्ये आलं की एक स्वराज्य उभं करावं. महापुरुष जन्माला येतात त्यावेळेस सृष्टीमध्ये चाहूल असते. मग मी जन्माला येतो त्यावेळेला सृष्टीमध्ये चाहूल असते की नसते? माझ्यासारखा सामान्य माणूस जन्माला येतो त्यावेळेस सृष्टीमध्ये चाहूल असते की नसते? असते. मी ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला माझ्या गल्लीचं पुत्र भुंकत असतं. त्याला खूप आनंद होतो की माझ्यासारखा एक दोस्त जन्माला आला गल्लीत. त्याला खूप आनंद यासाठी होतो की माणूस थोडासा मोठा झाला की त्याला सत्तेची हाव, संपत्तीची हाव, पदाची हाव, प्रतिष्ठेची हाव, मानाची हाव निर्माण होते. सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान यासाठी जी धडपडतात माणसं, त्यांच्यासाठी तो कुत्रा भुंकत असतो. त्याचं कारण असं आहे की कुत्रा सुद्धा आयुष्यभर भुंकत राहतो आणि पळत राहतो, वेड्यासारखा धावत राहतो. कधी या गल्लीतून त्या गल्लीत, कधी त्या गल्लीतून त्या गल्लीत, आणि मरताना मात्र खूप विचित्र मरत असतो. त्याच्या तोंडात घास असतो, पेटात लात असते आणि मृत्यू असतो. जी माणसं या गोष्टीच्या हवेसाठी जगत असतात, स्वार्थासाठी, मी आता ज्याचं निवेदन केलं त्या माणसांच्यासाठी कुत्र्याची चाहूल असते. मग आपण ठरवायचं. माझ्या जिगरबाज दोस्तांना तुम्हाला खूप लवकर आठवण झाली की तुमचा भवताल दुःखी आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी पाऊल टाकतात. ही आमच्यासारख्या मोठ्या बाप लोकांच्यासाठीची ही एक खंत आहे. आम्ही बाप लोक अखंड आयुष्यभर स्वार्थानं पीडित आहोत. आमची ब्रीदवाक्य खूप खोटारडी आहेत बाप पिढीची. मला तुमच्यासारखा तरुण ज्या वेळेला विधायक काम करताना दिसतो त्यावेळेला ऊर भरून येतो, कारण तरुणाई जागी झाले. बाळांना ग्रेटा थुंबन नावाची पोरगी आहे, स्वीडन देशामध्ये. 10व्या वर्षी तिनं तिच्या वडिलांच्याकडून ऐकलं की सृष्टी संपणार आहे, जीवसृष्टी संपणार आहे आणि पृथ्वीचा अंत होणार आहे.
ही पोरगी गेल्या वर्षी शुक्रवारी तिच्या संसदेच्या बाहेर बसली. शुक्रवारी तिला शाळा चुकवली. तिला आई नको म्हणत होते, तिला बाजूचे आजूबाजूचे शिक्षक नको म्हणत होते. ही पोरगी जाऊन संसदेच्या बाहेर बसलीस. वय वर्ष 16 आणि तिला एक जगाला नारा दिला, फ्रायडे फॉर फ्युचर. जर माणूस नावाची जात टिकवायची असेल तर जगभरातल्या विद्यार्थ्यांना तिनं आव्हान केलं आणि सांगितलं की शुक्रवारी शाळा बुडवा, रस्त्यावर या आणि तुमच्या बाप पिढीला सांगा की तुम्हाला आम्ही हवे आहोत तर नाही आहोत, आमच्यासाठी तुम्ही पृथ्वी ठेवणार आहात की नाही ठेवणार आहात. ही पोरगी वर्षभर चळवळ उभी करते आणि एक वर्षभरानंतर तिच्या शेवटच्या भाषणाला जगभरातली 5 लाख मुलं तिच्या समोर येतात. बाळांनो, ही प्रेरणा मी तुमच्यासाठी सांगतो आहे की तुम्ही त्याच रक्ताचे, त्याच हाडामासाचे. तुम्हाला कळालंय. अन्यथा जर कळालेलं नसतं तर ज्यांनी तुम्हाला अडचण आणली ना त्यांच्या लक्षात नाहीये. त्यांनी अडचण तुम्हाला यासाठी आणली की तुम्ही त्यांना विचारत नाहीये म्हणून त्यांनी अडचण आणली. 4 हाना पण देशमुख म्हणा की जोपर्यंत डोक्यातला किडा लोकांच्यातला जात नाही ना तोपर्यंत समाजसेवा मुश्किल आहे. ती ज्या वेळेला मी आपल्याला आव्हान करेन की तुम्ही आता घरी गेल्यानंतर तिचं 4.5 मिनिटाचं भाषण आहे. तिच्या ह्या चळवळीची दखल युनोनं घेतली. 65 देशाचे प्रतिनिधी त्या युनोमध्ये जमले पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि या 16 वर्षाच्या चिमुरडीनं भाषण केलंय. 495 शब्दाचं भाषण आहे. 4.5 मिनिटाचं भाषण आहे. जीवाच्या आकांतानं तिनं आव्हान केलंय समस्त राजकारण्यांना, तुम्हाला आम्ही हवे आहोत केलंय. का स्वार्थासाठी, का संपत्तीसाठी पृथ्वीचा नाश करतात. तिनं समस्त देशाच्या राजकारण्यांना प्रश्न विचारला, तुम्हाला आम्ही नको आहे का? आम्ही पिल्ल म्हणून तुम्हाला नको आहे का तुमची? मग थांबवा ना हा पृथ्वीचा रास. 4.5 मिनिटाचं भाषण. बाप म्हणून मी तिचं भाषण 10 वेळा ऐकलं आणि 10 वेळेला मला माझी पोरगी स्वतःची आठवली. जे तिला कळालं बाळानो ते तुमच्या रक्तामध्ये. एक युसुफजाई मलाला नावाची पाकिस्तान स्वातच्या खोऱ्यातली पोरगी आहे. ती वयाच्या 15व्या वर्षी BBC रेडिओवरून रोज भाषण करत होती. तिला तिच्या वडिलांनी दीक्षा दिली होती की जगभरातल्या स्त्रिया त्यांनी शिकायला हवं, त्यांनी घराच्या बाहेर पडायला हवं, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं. ही पोरगी नाव बदलून BBC वरून रोज 4-5 मिनिटाची भाषण करत होती. तालिबान्यांना ही बातमी समजली. तिच्या वडिलांनी स्वातच्या खोऱ्यामध्ये एक शाळा काढली. स्वातचं खोरं पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या मध्ये आहे की जिथं एक 7 दशक विपश्यनांची शिबिरं व्हायची. खूप शांत तो प्रदेश होता. काळ बदलला आणि तो भूभाग उद्ध्वस्त झाला. त्या भूभागामध्ये या पोरीच्या वडिलांनी शाळा काढली आणि ती शाळेला आपल्या मैत्रिणींच्या बरोबर निघाली होती. त्या स्वात खोऱ्यात 17-18 वर्षाचं पोरीचं वय. तिची गाडीमध्ये अडवण्यात आली. तालिबानी अतिरेकी वर घुसले तिच्या गाडीमध्ये आणि त्यांनी विचारलं की हु इज युसुफजाई. ते चिमुरडीच्या लक्षात आलं, मी जर उठले नाही तर मशीन गन सगळ्यांच्या मस्तकातून निघून जाईल. चटकन उठली, हिने उत्तर दिले, येस आय एम युसुफजाई. आणि पुढच्या क्षणात तिच्या मस्तकाच्या केरगाने झाल्या. ती वाचली. वर्षभर कोमात होती. जगभरातून तिच्यासाठी प्रार्थना झाल्या आणि वयाच्या 19व्या वर्षी जगातलं नोबेल प्राइज शांततेचं अत्यंत कमी वयामध्ये त्या पोरीला मिळालं. म्हणजे आयुष्य संपून सुद्धा एखाद्याला जे कळत नाही बाळानं ते तुम्हाला कळू लागलंय आणि खूप चांगली चालू आहे. अब्दुल कलाम सरांनी या देशातला भ्रष्टाचार संपवावा म्हणून तरुणांना आव्हान केलं होतं. कारण तरुणाईवर विश्वास होता. अब्दुल कलाम सर ज्यावेळेला ते आव्हान केलं त्यावेळेला अब्दुल कलाम सर असं म्हटले होते की या देशामधल्या 20 कोटी घरामध्ये अपारदर्शक पैसा येतो, भ्रष्टाचाराचा पैसा येतो. अब्दुल कलाम सरांनी सांगितलं होतं की या घरातल्या मुलांनी आपल्या आई वडिलांना सांगा, बंद करा, सांगा आपल्या आई बापांना, ए बाबा नकोय मला ब्रँडेड शूज, मला नकोय ब्रँडेड कपडे, मला नकोय ब्रँडेड मोबाईल, मला नकोय बंगला गाडी, येतील मागे मोर, मला नकोय आई बाबा, मला नीतिमंत बाप हवा आहे. अब्दुल कलाम सर सांगतात की हे द्या ना, हे बापा पारदर्शक पैसा आणा घरामध्ये, नको ना भ्रष्टाचाराचा, पापाचा, बेईमानीचा, गद्दारीचा, दुसऱ्याच्या मुंड्या मुरगाळून नको ना आणून पैसा.
कारण तरुणाईवर विश्वास, या सगळ्या महापुरुषांचा विश्वास तुमच्यावर आहे. कारण तुमची मस्तक अजून कोणी हायजॅक नाही येत केली, स्वतःकडे नाही येत खेचलेली. ज्या वेळेला खेचली जाल ना त्यावेळेला तुम्ही वापरले जाल. कारण तरुणाई 3 गोष्टीमध्ये संपते असं म्हटलं, फॅशन, व्यसन आणि शोषण असं म्हटलं जातं. फॅशनचा तर प्रचंड प्रभाव आहे, असतोच आणि असायलाच पाहिजे. माझ्यावर पण होतो. मी कॉलेजला असताना आमच्या काळात बच्चन होता, अमिताभ बच्चन होता. आम्ही बिटल्स राखायचो. संजय पाटील साहेब आमच्या बरोबर आहेत आमच्या कॉलेज. आम्ही बिटल्स राखायचो इथपर्यंत. आमचे वडील म्हणायचे आला ज्ञानेश्वर आला, ज्ञानेश्वर आला. म्हणजे फॅशनचा प्रभाव असतोच, आजही आहे आपल्यावर. खाली गहू वर बाजरी सगळ्यांच्यावर आहे, प्रचंड प्रभाव. माझ्या एका मित्रानं त्याचा मुलगा एका शहरामध्ये ठेवला. 5वीत शाळा सोडली आहे त्यानं, लवकर मुलगा झाला, मोठा झाला आणि त्यानं ठेवली, एका शहरात ठेवलं. मी म्हणत होतो नको, मी बळवंत कॉलेज विट्याला शिकलोय, सामान्य शाळेत शिकलोय. म्हणजे इथं ठेव, काय अडचण नाही. तिथंही आम्हाला म्हणायचे गावातनं आलं येडं भजाला म्हणतंय पेड, असला स्वभाव होता आमचा त्यावेळेला, म्हणायची तिथं. त्याचं पोरगं राहिलं मोठ्या कॉलेजमध्ये. 6 महिन्यानंतर याचा बा त्याला बघायला आला. बघायला आल्यानंतर कार्टचे भेटायला आलं तर मॉडेल 6 महिन्यामध्ये बदललं. तरुणाईचा प्रभाव आहे. जगभरामध्ये 3 एज याला म्हटलं जातं, 13 to 19 याला 3 एज म्हटलं जातं. या वयामध्ये मुलं विक्षिप्त वागतात, म्हणजे जे असतील त्यांच्या लक्षात येते. बऱ्याचशा मुलींचं आईच्या विरुद्ध बंड असते या वयात, बोलतच नाहीत आई बरोबर महिना. कुणाला हे लागू पडत असेल तर योगायोग समजावा इकडे. कारण या वयामध्ये हार्मोन सिक्रेट होतात. कधी खूप प्रेम करता तुम्ही या वयामध्ये, जीवाच्या पाड प्रेम करता, आणि कधी इतके क्रोधी होता की तुमच्या त्या वयाचा परिणाम असतो. या वयामध्ये कुठला तर संदर्भ कुठला घेतो तुम्ही? हा, माझ्या मित्राचा मुलगा तिथे गेला. हा, आणि मॉडेल चेंज झालं होतं ना प्रभावानं. मग त्याने कविता लिहिली की हे मॉडेल दिसलं कसं. मॉडेलच्या बद्दल त्यानं एक कविता लिहिली. त्यानं मला सांगितलं की इंद्रजित सांग सगळ्यात, जिथं जातील तरुणाई पुढे सांगत जात. ती कवितेचं नाव आहे छब्याची माय तुला सांगू कसं काय. आता हा छब्या, आमच्याकडे छब्या म्हणजे बैलाला म्हणतात. आता हे त्याचा बैलच आहे एकुलता एक, त्यामुळे त्यानं वर्णन केलं आणि आपल्या बायकोला उद्देशून पत्र लिहिले, छब्याची माय तुला सांगू कसं काय. इथं कॉलेजमध्ये मी आलो आहे, पण इथं मुलगा का मुलगी कळत कसं नाही. छब्याची माय तुला सांगू कसं काय, त्याचं वाक्य. त्याला जे दिसलं ते पुढं तो असं लिहितं की छब्याची माय, लहानपणी छब्याला एका कानात बाळी घालण्यासाठी आम्ही धडपडलो आहे. छब्यानं तेव्हा बाळी घातली नाही. आता एका कानात बाळी घालून अख्ख्या कॉलेजमध्ये हिंडतंय कसं काय. छब्याची माय तुला सांगू कसं काय. त्यावेळेला गजनी नावाचा चित्रपट आला आणि त्याच्यात आमिर खाननं चकोट केले, टक्कल केले, आणि हे बाला भेटायला तसं चालत. त्याने लिहिले छब्याची माय, तू आणि मी अजून जिद्द आहे, पण छब्यानं टकाल कसं केलं आहे. छब्याची माय शेवटी तो छब्या जो भेटायला होता बरमुडा घालून आला. आता आम्ही MPSC ला अभ्यास करत असताना बर्म्युडा नावाचा प्रदेश असा समुद्रामध्ये आहे की जिथं जहाज किंवा विमान गेलं तर ते हरवून जातं. आम्ही वाचलं होतं MPSC. आता हे बर्मुडा घातल्यानंतर काय हरवून जातं अजून कळालेलं नाही मला. हे बर्मुडा घालून कार्ट भेटायला आलं होतं बाला. त्याने कवितेमध्ये असं लिहिलंय, छब्याची माय, पैसे तर ह्याला महिन्याला बरोबर पाठवत आहे, पण ह्या अर्धी चड्डी घालून अख्ख्या कॉलेजमध्ये बोंबलत हिडतंय कसं काय. छब्याची माय तुला सांगू कसं काय. हा विनोदाचा भाग झाला बाबा. प्रभाव आहे, असायला पाहिजे. या वयामध्ये मस्ती जिगर असायला पाहिजे. व्यसनाच्या बाबतीमध्ये मी बोलण्याची आवश्यकता नाही, आणि शोषण असं म्हणतो. या 3 गोष्टीमध्ये आम्ही ज्यावेळेला आज राजांचा विचार करतो आणि त्यांच्या विचारांचा वारसा विचारतो, त्यावेळेला जी घटना घडली, जो आईनं स्वप्न दिलं होतं की राजे महाराष्ट्र जो आपल्याला निर्माण करायचा आहे तो कोणत्या विचारांचा असला पाहिजे, याचं खूप सुंदर स्वप्न आईसाहेबांना दिलं होतं. वैवर्ष 9 राजांचं. बेंगलोरमध्ये आईसाहेब रोज शिवछत्रपतीला दूध द्यायचे झोपताना. ज्यावेळेला दूध द्यायला गेला त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या कॉटच्या खाली थोडीशी माती आहे. जिजाबाई साहेबांनी प्रश्न विचारला की राजे आपण बाहेर गेला होता का. शिवछत्रपती आयुष्यभर एकदाही आईशी खोटं नाही बोलले, जन्मापासून मृत्यूपर्यंत कधीच नाही. तुम्ही सांगितलं की हो. याच्यातून मध्ये मध्ये नोटीस करायचं तर का दादा आपलं की विचारांचा वारसा म्हणजे आईशी राजे कधीच खोटं बोलले नाही. आपण एवढं लक्षात ठेवायचं.
आम्ही सगळ्यांनी खोटं बोलायचं नाही असं ठरवलं. उद्या संध्याकाळपर्यंत कुणीच खोटं बोलायचं नाही. एकदाही खोटं आईच्यानं खोटं बोलायचं नाही. मोबाईलवर सुद्धा खोटं बोलायचं नाही. ठरवून टाका ना. जमणार नाही आपल्याला. कारण जन्मापासून आमच्या घरात आणि दारात फक्त खोटं बोलण्याची चर्चा सुरू आहे. कारण आम्हाला आमची वाढच तशी होती. राजे वाढत असतात ना त्यावेळेला ते म्हणतात की आपण बाहेर गेला होता का. शिवछत्रपती सांगतात की हो आई साहेब, पलीकडे नृत्याचा कार्यक्रम होता आणि आम्ही तो बघायला गेलो होतो. आईसाहेबांना खूप वाईट वाटलं. 9व्या वर्षी बाळ करमणुकीच्या कार्यक्रमाला गेलं तर त्यांचं स्वप्न होतं महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करण्याचं. आईसाहेबांनी निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये यायचं आणि एक स्वप्न द्यायचं होतं. राजांना बरोबर घेतलं आणि हम्पी नगरीमध्ये जिजाबाई साहेब राजांना घेऊन गेले. विजयनगरचं साम्राज्य जिथं स्थापन झालं होतं ते हम्पी नगर कर्नाटकामध्ये तिथं दोघ जण पोहोचले. 21 दिवस दोघ जण तो हम्पीचं सगळं हम्पीचं राज्य बघतायत. विजयनगरचं साम्राज्याचे तिथले अवशेष तिथला इतिहास बघून झाल्यानंतर तो सुवर्ण संध्याकाळी मगाशी जी व्हिडिओ दाखवली ना त्याच्यामध्ये तो दिसतोय. मला वाटतंय जिजाबाई साहेब आहेत आणि उजव्या बाजूला राजे आहेत. तो प्रसंग आणि त्या सुवर्ण संध्याकाळी एक आई आपल्या लेकराला स्वप्न देते. स्वप्न कोणतं आहे. आईसाहेब सांगतात की राजे आपण बघितलं तर 21 वर्ष विजयनगरच्या साम्राज्यामध्ये इथं असं राज्य होतं की इथं कुत्रा उपवासी राहत नव्हता. इथं स्त्रियांना सन्मानानं वागवलं जात होतं. इथं आया बहिणींचं कुंकू भडकत होतं. इथं कोण कोणाशी खोटं बोलत नव्हतं. असं एक स्वराज्य स्थापन करा. एक आई आपल्या लेकराला स्वप्न देते आहे की राजे आपल्याला एक असं स्वराज्य उभं करायचं आहे की ज्या स्वराज्यामध्ये कोणी उपवाशी असणार नाही, स्त्रियांना सन्मानानं वागवलं जाईल आणि राज्यामध्ये चोरी होणार नाही. असं स्वप्न, असं स्वराज्य निर्माण करायला एक आई प्रश्न विचारते. राजांना माहिती नाही, 9 वर्षाच्या बाळाला माहिती नसेल, एवढा मोठा आवाकाही नसेल की स्वराज्य काय, चोरी न करणं, स्त्रियांना सन्मानानं काय वागवणं. कदाचित राजाने माहिती नसेल, पण आई काहीतरी मोठं बोलते हे राजांच्या लक्षात आलं होतं. आणि शिवछत्रपतींनी मुठी आवडल्या, आईसाहेबांच्या नजरेला नजर दिली आणि आश्वासन देऊन टाकलं, हो आईसाहेब, तुमच्या स्वप्नातलं स्वराज्य आम्ही स्थापन करू. तुम्ही अख्खा इतिहास बघा, माझ्या राजानं या विचाराशी कधीच फारकत नाही घेतली. अखंड आयुष्यभर स्वराज्याची प्रतिष्ठापना करत असताना माझ्या राज्यामध्ये कुणी उपवासी राहणार नाही याची चिंता केली. स्त्रियांना सन्मानानं वागवलं जाईल याची काळजी केली आणि शिवाय कुठेही चोरी होणार नाही याची काळजी केली. काळ बदलला, आम्ही इथपर्यंत पोहोचलो. इथपर्यंत आल्यानंतर नेमकी कोणती आवश्यकता आहे तुम्ही जाणलंय. देश स्वतंत्र झाला बाळांनो आणि काही विषारी फळ या देशाला लागले. दारिद्र्य, निरक्षरता, लोकसंख्या वाढ, पर्यावरणाचं प्रदूषण, भ्रष्टाचार, अनेक विषारी फळं लागली. आता भिडायचं ना, त्यावेळेला स्वराज्य निर्माण करायचं होतं, स्थापनी करायचं होतं. आणि आता मात्र काळ बदलल्यानंतर आता शिवछत्रपतींचा वारसा जोपासत असताना आता आपल्या हातामध्ये आजूबाजूच्या भोवतालामध्ये ही जी संकट आहेत, ही जी विषारी फळं आहेत ना, या विषारी फळांना भिडायचं. आणि मग विषारी फळाला भिडत असताना एक एक प्रश्न समजून घेतला भोवतालचा, तर माझं नेमकं काम कोणतं लक्षात. ज्यावेळी म्हणतो की दारिद्र्य नावाची गोष्ट, त्याला भिडायचं ना. दारिद्र्याची डेफिनेशन केली, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य याच्यापासून वंचित असलेल्या व्यक्तीला आणि कुटुंबाला आम्ही दारिद्र्य शिकले असं म्हणतो. माझ्या लक्षात आहे, मी प्रशासनामध्ये काम करत असताना, उपायुक्त असताना, दारिद्र्य नावाची काय गोष्ट असते, शिक्षण आणि आरोग्य याच्यापासून वंचित असणे याची काय गोष्ट असते. तुमच्यापैकी कोणी अधिकारी झाला, होणार असेल किंवा आपल्या लक्षात आणण्यासाठी फक्त सांगतो की तुमच्यामधल्या असलेल्या सामर्थ्याचा उपयोग भवताल सुखी करण्यासाठी किंवा एका प्रश्नाला भेटण्यासाठी आपण कसा वापरू शकतो, की जसं मी दारिद्र्य आपल्याशी शेअर केलं. मी उपायुक्त असताना या 5 जिल्ह्यामध्ये महिन्याच्या पहिल्या गुरुवारी वन डे विथ एज्युकेशन नावाचा कार्यक्रम राबवत होता. एक दिवस शाळेमध्ये माझ्या वाट्याला आंबेगाव तालुक्यातली एक शाळा आहे की जे माळी नावाचं गाव आपण ऐकलं असेल, की जिथं लँडस्लायडिंग झालं त्याच्या पलीकडे कासले नावाचं गाव आहे. ते गाव माझ्या वाट्याला. सकाळी 6 वाजता पुण्यातून निघालो, मी 10-10:30 वाजता त्या गावात पोहोचलो. तिथं पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं की ती द्विशिक्षकी शाळा आहे. मुलांचा पट 19 आहे. प्रार्थना झाल्यानंतर मी मुलं मोजली तर मुलं 37 आहेत. काही मुलं छोटी आहेत. मी गुरुजींना विचारलं की गुरुजी, पट 19 आहे, मुलं 26 कशी. गुरुजींनी उत्तर दिलं, जी जास्त मुलं आहेत ती याच मुलांची लहान भावंड आहेत. यांचे आई वडील घरामध्ये नशेमध्ये झोपलेले आहेत, रात्री चूल नाही पेटलेली आणि दुपारच्या मिड डे मील साठी पोरं येणार आहेत. वाचल्यानंतर मन कातावत राहिलं.
माझा शिकवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर ही मुलं मध्येच सुटायची आणि गुरुजींना म्हणायची, गुरुजी जेवायला वाढा. मिड डे मीलसाठी आलेली पोरं 1:30ला बसायचं होतं जेवायला, आम्ही 12:30ला जेवायला बसलो. आणि जेवायला बसल्यानंतर ही जी चिमुरडी होती ना, त्यांच्याकडे बघत होतो त्यावेळेला असं वाटत होतं की ही पोरं 4 दिवसापासून जेवलीत की नाहीत आणि पुन्हा जेवणार आहेत की नाही, आधाशासारखी खात होती. त्यावेळेला मला माहित होतं की हा मिड डे मील देण्याचा कार्यक्रम सुरू झाला ना, त्याच्या अगोदर आमच्याही घरामध्ये 4 किलो 5 किलोचं तांदूळ येत होतं आमच्या पोरांच्यासाठी. आठवत असेल, इथं जे आहेत ना, म्हणजे जे श्रीमंत आहेत किंवा ज्यांचं घर चांगलं चाललंय, सुरक्षित आहे, आर्थिक सुरक्षित, त्यांची मुलं होती ना, त्यांच्याही घरी तांदूळ यायचे, माझ्याही घरी यायचे. माझी बाळं लहान होती आणि त्यावेळी आम्ही तांदूळ घेत होतो लाचारासारखं. आणि मला त्यावेळेला वाईट वाटायचं की कुणी केला असेल हा जियार, का केला असेल जियार. आणि त्यावेळेला आमच्या बायकाही म्हणायची याची इडली खूप चांगली होते त्या तांदळाची, की आमची मानसिकता आहे बाळा. आणि मग ज्या वेळेला मी बघत होतो आणि मी शिव्या द्यायचो की कुणी केला असेल जियार. आणि ज्यावेळेला ती भुकी असलेली पोरं ती 4 दाण्याच्या इच्छेनं शाळेमध्ये येत होती, कानावर 4 शिक्षणाचे शब्द ऐकत होती, त्यावेळेला लक्षात आलं की ज्या कुणी जार केला असेल ना, जार जो कुणी जिया लिहिला असेल ना, तो निश्चित माझ्या राजाच्या विचाराचा असला पाहिजे. कारण राजाचं स्वप्न होतं की इथं कुणी उपवाशी राहता कामा. 5 किलोचं तांदूळ श्रीमंताच्या घरात गेलं तरी हरकत नाही, पण झोपडीतलं लेकरू 2 घासाच्या निमित्तानं का होईना पण विद्या मंदिरात येऊन त्याच्या शिक्षणाची व्यवस्था व्हायला पाहिजे. हा ज्यानं जिआर काढला असेल ना, तो आमच्या विचाराचा असला पाहिजे. तिच्या लक्षात आलं दारिद्र्यावर मात करणं म्हणजे. मी आपल्याला विजन दृष्टी यासाठी देतोय की तुमच्या लक्षात येईल की भावताल खूप दुःखानं व्यापले. बाबा आमट्यांची कविता आहे, सोपले अजून माळ तापवीत उन्हात काया, अजूनही असंख्य नद्या वाहतात इथे वाया, इथे नांदती श्रमर्षी, या भूमीला अक्षर नाही, ज्ञान गाळते घाम, इथे विज्ञान दानव शरण नाही. खूप भवताल दुःख आहे तुमचा माझा. मी पी साईनाथांची साईट आपल्याला कधी ओपन करता आली तर करा, लक्षात येईल. मग पी साईनाथांनी 2 वर्षापूर्वी असे हिमाचल जी लेकरं कुपोषित आहेत ना, दारिद्र्यानं पिसतायत ना, अशा चिमुरड्यांचे फोटो टाकले. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत 2 दिवस झोपू शकत नाही त्या पोरांचे चेहरे बघितल्यानंतर. या समस्या एकदा भिडल्या ना हृदयाशी की मग काम करायची जाणीव होती. मग काय काम करायचं. अंशु गुप्ता नावाचा माझा मित्र आहे दिल्लीचा, दारिद्र्याशी भिडणारा. याने स्वतःचं विजन ठरवत असताना तो मोठा पत्रकार आहे, मोठी नोकरी आहे त्याला. आणि दिल्लीमध्ये ज्या वेळेला 0 डिग्री टेम्परेचर होतं त्यावेळी तो बघत होता रस्त्यामध्ये अन्न वस्त्र निवारा. अन्न तर मिळू शकेल, पण वस्त्रानं आणखीन काय केलंय या लेकरांचं बघण्यासाठी तो ज्यावेळेला दिल्लीच्या रस्त्यावरून जात होता त्यावेळी त्याच्या असं लक्षात आलं, दिल्लीच्या चौकामध्ये भीक मागणारी पोरं रात्रीच्या थंडीनं जगलेली नाही, ती रस्त्यावर मरलेली. आणखीन काय थंडीनं थैमान घातलंय म्हणून तो ज्यावेळेला दिल्लीच्या स्मशानामध्ये पोहोचला त्यावेळी तो दृश्य बघत होता की रात्री जाळायला आलेली जी प्रेत होती ना, त्या प्रेताला चिकटून रात्रभर पोरं झोपली होती की त्यांच्या अंगावर वस्त्र नव्हतं. कफन आणि प्रेत याच्यामध्ये चिमुरडी झोपली, दारिद्र्याचा शाप घेऊन जन्माला आली. मग अंशुनं त्यातल्या एका लेकराला विचारलं की बाळानो भीती नाही वाटली, रात्रभर या पोरानं मड्याला चिकटून झोपलाय. त्या पोराने उत्तरलं झालं. पोरं असं म्हटली, दादा मेलेली माणसं कधी त्रास नाही त्रास देतात, ते जिवंत माणसं त्रास देतात. कारण आम्ही खरे जागे झालो ना तर या देशात कुणी उपवासी मरणार नाही. आम्ही ठरवलंय, आमची पोरं आहेत ना, आपण ठरवलंय शिवम प्रतिष्ठानचं, तुम्ही ज्या गावात असाल ना त्या गावातला, तुम्ही ज्या गल्लीत असाल ना त्या गल्लीतला कुणीही रात्री माणूस उपवाशी नाही झोपणार. आम्ही वारसा ठरवणार, करायचं आपल्याला. ज्या हवरे आहेत ना सत्तेसाठी, संपत्तीसाठी, पदासाठी, त्यांना त्यांचं मिळवू द्या, कळू द्या, पण आपण फक्त अश्रू पुसणार आहे. मग अंशू आणखीन फिरत राहिला या प्रश्नाला भिडण्यासाठी मी काय करू शकतो, म्हणून तो आदिवासी वस्तीवर गेला. थंडीच्या दिवसात जन्माला आलेली जी लेकरं आहेत ना ती जगतात कशी, जगवायची कशी. सर्वे केला की या देशातल्या ज्या स्त्रिया त्यांच्या 4 दिवसाच्या दुःखासाठी काय काय वापरतात त्याचा सर्वे त्याने केला. त्यावेळी त्याच्या असं लक्षात आलं, अंशूच्या वाळलेलं गवत, भुसा, 1 चिंधी 4 जणी. मग अंशूच्या डोक्यात आलं की मी जिवंत असताना, मी असताना माझ्या देशातल्या आया बहिणींच्या वाट्याला हे दुःख काय यावं. मग अंशू उतरला, नोकरी सोडली, रिक्षा घेतली, अपार्टमेंटच्या खाली अंशू गुप्ता उभा राहायला लागला.
आणि अपार्टमेंट मधल्या लोकांना त्यांना आव्हान केलं, तुमची जुनी कपडे द्या, जुन्या चादरी द्या, जुनी वस्त्र द्या. आजही त्याच्यासोबत 150 पोरं काम करतात. गुंज नावाची संस्था आहे. केरळमध्ये हाहाकार झाला, पहिला ट्रक 80चा पोहोचला. जगभरामध्ये कुठंही कपड्याची वानवा लागली, दारिद्र्यामुळे तर 80चा ट्रक पहिल्यांदा पोहोचतो. दारिद्र्याशी भिडणं या शब्दाचा अर्थ कळाला की मी काय करू शकतो भोवताचं. खूप क्षमता आहे, खूप ताकद आहे तुमच्यामध्ये. मी काल सोलापूरमध्ये कार्यक्रम होता. मोहिते नावाचा मुलगा आहे की जो सोलापूरमध्ये, ज्याच्या वडिलांनी आत्महत्या केली, शेतीमध्ये हार झाली म्हणून. तो झुंज MSW झाला आणि तो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलासाठी त्यानं प्रार्थना नावाची संस्था स्थापन केली. 24 वर्षाचं पोरगा आहे. आणि त्यानं निर्णय केला की मला जी दुःख भोगायला लागली ती दुःख आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वाट्याला येऊ देणार नाही. त्याचं ते जिगर बघितल्यानंतर लक्षात आलं की अरे केवढी भारी पोर आहेत. तुम्ही कधी गेलात स्नेहालयला वळाला तर स्नेहालय नगरमध्ये आहे. तिथं गिरीश कुलकर्णी नावाचा माणूस आहे, वेडा माणूस आहे. कारण असं आहे की असं म्हटलं जातं की या जगातली 95% शहाणी माणसं आहेत आणि 5% वेडी माणसं आहेत. शहाणी माणसं स्वतःचा संसार करतात आणि वेडी माणसं बाळांनो जगाचा संसार करतात. या वेड्या माणसांच्या मुळे अजून जग तरलंय. तुम्ही वेडे आहात आणि तुमच्यामुळे जग तरलंय बाळांनो. कारण तुम्हाला माहित आहे की स्वतःसाठी जगायचं नाही. जे इथं जमलेत ना बाकीची बाप लोक आहे ना, त्यांना विनंती आहे, वेडे नका हो तुम्ही. आठवड्यात एकदा तरी वेडाचा झटका येऊ द्या तुम्हाला. त्या दिवशी मोकळा वेळ असेल ना त्यावेळेला हे चिमुरड्यांच्या सोबत राहा आणि मग लक्षात येईल की जग बदलायला वेळ नाही लागणार आहे. बाकीचे किडे पसरवायला काय वेळ लागतो, द्वेष पसरवायला किती वेळ लागतो, एक घाणेरडा शब्द टाकला आणखीन काय केलं किती वेळ लागतो. पण ही घडवणारी कामं करायला खूप मोठी ताकद लागते. वाघाचं काळीच लागतं. संतोष गर्जे नावाचं पोरगा आहे की जे गेवराईमध्ये राहत आहे. 18व्या वर्षी त्याची बहीण बाळणपणाला त्याच्या घरी आली. चिमुरडीला जन्म दिला आणि बाप निघून गेला. चिमुरडीला जन्म दिला आणि 2 महिन्यात तिची बहीण वारली. पोरीच्या दुःखानं बाप घर सोडून निघून गेला, अजून परत आला. 18 वर्षाच्या संतोषच्या पदरात भाची आली, बाप आलाच नाही अजून. असं म्हटलं जातं की पोरीचं दुःख बापाला सहन नाही होत. एखाद्या बापाला 4 पोरी असल्या आणि 3 पोरी सुखाच्या घरी नांदत असली ना तर बाप नावाची वस्तू आहे ना, ज्या पोरी सुखाच्या घरी नांदतात ना त्याच्या घरी कधी जात नाही. पण जी लेक दुःखानं नांदते ना त्याच्या घरी लाचारासारखा आठवड्यात एकदा जाऊन आल्याशिवाय राहत नाही. संतोषचा वडील निघून गेला, अजून आला नाही. 18 वर्षाच्या संतोषच्या लक्षात आलं की माझ्या भाचीसारखी अनेक पोर आहेत भोवताली, आजूबाजूला अनेक पोर आहेत. त्याच्याकडे आता 100 पोर आहेत. 26 वर्ष वय आहे पोराचं. 100 पोरं सांभाळतो अनाथ. 100 पोराचा आईबाप झाला आहे. एखादं पोरग पास झालं ना मेसेज टाकतो, काका माझ्या पोराला 76% मार्क्स पडले. 24 वर्षाचं पोरग की बाळानं ज्या वयामध्ये मैत्रिणी बरोबर चॅटिंग करायची, ये दिल मागे मोर करायचे, मोटरसायकलवरून शायनिंग मारायची, ज्या वयामध्ये धतिंग करायचं त्या वयामध्ये ही पोरं जबाबदारी पेलतायत खांद्यावर. तुम्ही NDAच्या समारोपातला एक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एक व्हिडिओ बघितला असेल. NDA मध्ये अधिकारी झाल्यानंतर त्या मुलाच्या आईचं 3 मिनिटाचं भाषण आहे. खूप सुंदर भाषण आहे. ती मुलाची आई म्हणते की माझा मुलगा आता लष्करात जाईल, वैमानिक होईल किंवा आणखीन नेव्हीमध्ये जाईल. तिचं भाषण असं आहे, 21व्या वर्षी माझा मुलगा अख्ख्या देशाची जबाबदारी खांद्यावर घेणार. तो राजस्थानामध्ये त्याची पोस्टिंग झाली तर 55 डिग्री सेंटीग्रेडला त्या रणरणत्या उन्हामध्ये स्वतःला 12 तास उभा करणार. त्याची पोस्टिंग हिमालयामध्ये झाली तर वजा 40 डिग्री सेंटीग्रेडला त्या बर्फामध्ये उभा राहून 12 तास एक देशाची इमानदारीने सेवा करणार. 21व्या वर्षी माझं बाळ भारताची जबाबदारी पेलणार आहे. आणि मी ज्या वेळेला बघतो की 21 वर्षाची तुमच्या माझ्या गावातली पोरं डॉल्बी सिस्टीमवर नाचतात आणि बाप म्हणतो की काळ्या टी-शर्ट वाला आहे ना माझंच आहे, त्यावेळेला वेदना होतात. मग लक्षात येतं की विचार कोणता असतो आपल्या आयुष्यात. आम्हाला भिडायचं ना त्याच्याशी. राजे भिडत होते ना, एक मी तर शिवछत्रपतींनी पराक्रम केलाच, पण एक माणूस तयार केला. येसबा कामते नावाचा मुलगा. मी म्हटलं भिडणं, कामाशी भिडणं काय असतं. राजांनी विचारांची माणसं तयार करत असताना येसबा कामते नावाचा एक मुलगा.
कोंडवं नावाचं गाव आहे पुण्याच्या जवळ. राजे पुण्यामध्ये असताना राजांच्या दरबारामध्ये कोंडवे गावच्या लोकांनी एक पत्र पाठवलं तक्रारीचं की राजे आमच्या गावामध्ये दुष्काळ आहे, पाणी आहे, पाणी नाहीये, आम्हाला पाण्याची व्यवस्था करा. राजांनी दखल घेतली आणि भर दुपारी एकदा कोंडवेच्या माळावर राजे निघाले. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, शाखा अभियंता, मिस्त्री सगळे घेऊन राजे निघाले कोंडवे. दुपारची वेळ होती. जात असताना तिथं 18-19 वर्षाचं येसबा कामते नावाचं पोरग म्हसर वळत होतं. वळत होतं म्हणजे ध्यानात आलं, आज मराठी दिवस आहे. वळत होतं म्हणजे राखत होतं. काही मराठी शब्द जरा अवघड आहे, म्हणजे यटाक, चाड, साप्ती, झक मारणं हे मराठी शब्द आहेत. म्हणजे याला दुसरा पर्यायी शब्द नाही, दुसऱ्या कुठल्याच भाषेमध्ये शब्द नाही. तसं येसबा कामते तिथं म्हसर वळत होतं. राजे निघाले. यांनी लांबून ऐकलं होतं की राजांचं वर्णन, राजा माझ्या गावात आला येसबाला मोठं कौतुक होतं. राजे पुढे निघाले. ते घोड्याच्या वरून हे येसबा कामते पोरग काठी दौडीत दौडीत राजांच्या बाजूने निघालं होतं. पुढे पोहोचलो. राजे खाली उतरले. त्यांनी सगळ्या इंजिनियरला आदेश दिला की जायचा इथं आपल्याला धरण बांधायचं कोंडवे गावचं. धरण बांधल्यानंतर आया बहिणींचे हाल कमी होतील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल, बळीराजा सुखी होईल. तुम्ही अशी साईड बघून या की कुठं धरण बांधता येईल. साईड बघण्यासाठी इंजिनियर निघून गेले. राजे तिथंच थांबले आणि मागं वळून बघितलं तर हे पोरगं अजून राजांच्या मागं उभा आहे, काठीवर नवटी ठेवून राजांच्याकडे बघतोय. इंजिनियर जाऊन आले परत आणि पुन्हा चर्चा सुरू झाली. कागद पुढे ठेवला. इंजिनियरने सांगितले की महाराज इथं धरण बांधलं तर बरं होईल. तोपर्यंत महाराजांनी त्यांच्या नजरेतून एक जागा बघितली होती. त्यांनी त्या इंजिनियरला प्रश्न विचारला की मी सांगतो या 2 डोंगराच्या मध्ये जर धरण बांधलं तर ते कसं होईल. इंजिनियर म्हटले खूप छान धरण होईल महाराज. याच्यासारखी साईट नाहीये, कॅचमेंट एरिया खूप आहे, कमी खर्चामध्ये मोठं धरण होईल. मग अडचण काय आहे? अडचण एकच आहे माहिती, या दोन्ही डोंगराच्या मध्ये हा काळा पत्थर आहे 17-18 फुटाचा, खूप मोठा दगड आहे आणि जोपर्यंत हा दगड आहे ना तोपर्यंत इथं करता येणार नाही, धरण नाही करता. महाराजांनी प्रश्न विचारला की दगड बाजूला केला तर धरण बांधता येईल का? इंजिनियर म्हणले होय नक्की बांधता येईल. महाराजांनी इंजिनियरच्या बाजूचं लक्ष काढलं आणि पाठीमागं बघितलं हे पोरग आणि त्याला हाक मारली येसबा. जसं येसबा नाव घेतलं तसं पोरग पुरतं पाहलं, सरळ पुढे आलं. राजांना मुजरा केला. राजाने येसबाकडे बघितलं. येसबाला विचारलं येसबा एक काम करशील? राजांची काम सांगण्याची पद्धत कशी आहे? एक काम करशील? आता भरच्या 12 खड्याच्या शिवेने सुरुवात केली तरी काम करत नाहीत माणसं. तो म्हणतो जी सरकार. महाराज म्हणते राजा हे 2 डोंगराच्या मध्ये धोंड आहे, तुझ्या गावाला धरण बांधायचं आहे. 15 दिवसामध्ये हे धोंड बाजूला कर, आम्ही 16व्या दिवशी येतोय धरण बांधायला, करशील? ते म्हणते जी. महाराज घोड्यावर बसला तर निघून जातात. येसबानं ती धोंड बघितली नसते. राजांच्या नुसत्या कौतुकानं त्याच्या डोळ्यात पाण्याचं तळ साचलेलं असतं, त्याला दिसतच नसते. आता डोळं पुसतंय पुढं बघतोय तर ते ध्यानात येतोय आला का अवघड आहे, एवढी मोठी धोंड आणि मी कसं काय करणार. येसबानं डोळे पुसतोय. त्यानं स्वराज्याला वचन दिलं होतं, त्याला राजाला वचन दिलं होतं. दुसऱ्या दिवशी पहाटे येसबा उठला. त्या काळ्या पत्थराशी झुंजत होता. 15 दिवस रात्रंदिवस येसबा कष्ट करत होता. 15 दिवसात ठिकरी केली दगडाची. 16व्या दिवशी पुण्याच्या दिशेने तोंड करून येसबा उभा राहिला. पुण्याच्या दिशेने धुळीचे लोट उठले. येसबाच्या लक्षात आलं राजा आला. येसबाला दिसायचं बंद झालं. राजाला दिलेलं वचन येसबानं पूर्ण केलं होतं. येसबानं दिलेलं वचन येसबानं पूर्ण केलं होतं. राजा जवळ आले. येसबाचं कौतुक करायचं म्हणून राजाने आपल्या कबरेला सुवर्ण मुद्रांचा कस्ता बांधवला. खाली उतरल्या तो कस्ता वाजला. येसबाच्या ध्यानात आलं राजा मला बक्षीस देणार आहे. येसबा पडत सुद्धा त्याला बक्षीस नको. वेळासारखा येसबा पडत राहिला. येसबा पुढं राजा मागं, येसबा पुढं राजा मागं. राजाने पकडलं त्याला, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. येसबा नुसता म्हणतोय नग ए महाराज. महाराज हातामध्ये सुवर्ण मुद्राचा कस्ता घेऊन त्याला म्हणतात घे. येसबा म्हणते नग महाराज, तोंड बाजूला झाली, धरण होईल, गाव पाणी पिईल, बळीराजा सुखी होईल, आया बहिणीचा हाल कमी होतील, मला याचा छदान बी नका. येसबा म्हणतो. आणि आमचं इंजिनियर, आमचं कंत्राटदार बिलो इस्टिमेट, अबाव इस्टिमेट केल्याशिवाय या स्वराज्यातले आम्ही आहोत का?
मग लक्षात येतं की ते रक्त कुठलं होतं आणि आमचं रक्त कोणता. आम्हाला विचारांचा वारसा ज्या वेळेला भरायचा, एका एका प्रश्नाशी भिडायचं ना, त्यावेळेला या गोष्टीची आम्हाला जायचं. दुसरी गोष्ट, मधल्या गोष्टी तर मी बोलतच नाही, डायरेक्ट शेवटचा पर्यावरणाचा प्रदूषणाविषयी आपल्याशी बोलतो की आपल्याला खूप काम करायचं. मी रात्री उस्मानाबादला लग्नाला होतो. काल दिवसभर सकाळी माझ्या गावावरून प्रवास करत गेलो, पुढे कळंबला गेलो. काल सकाळी माझ्या गावामध्ये वातावरण गरम आहे आणि रात्री उस्मानाबादला प्रचंड थंडी होती. रात्री झोपलो होतो. ही गोष्ट आपल्याशी यासाठी शेअर करतो की पुन्हा ग्रेटा थुंबर्गकडे गेली. तिनं असं सांगितलं की आपल्याला भविष्याची कामं करायची आहेत, विचारांचा वारसा जो जपायचा आहे त्याच्याविषयी मी आपल्याशी शेअर करतो. अल गोर नावाचा एक उपराष्ट्राध्यक्ष आहे, तो पर्यावरणावर काम करतो. त्याने एक फिल्म बनवली आहे, द इनकन्व्हिनियंट ट्रूथ नावाची, पर्यावरणाविषयी. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही माना अगर न माना, या पृथ्वीचा अंत अटळ आहे. आणि तीच ग्रेटा थुंबर्ग सांगते की 2050 साली पृथ्वी संपणार आहे सर. आणि त्याने गेले 150-200 वर्षाचा इतिहास त्याच्यामध्ये दिला. पर्यावरणाचा ऱ्हास कसा होणार आहे त्याने सगळं सांगितलं. दर 5 वर्षानं 1 डिग्री सेंटीग्रेड तापमान वाढणार आहे आणि 2050 साली पृथ्वीचं टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड होणार आहे. मला आठवतंय मी BSc ऍग्री कोल्हापूरला होतो. कोल्हापूरचं टेम्परेचर 33 डिग्री सेंटीग्रेडच्या वर कधी गेलं नाही. पण मी ऍडिशनल सीओ असताना 42-43 डिग्री, म्हणजे जेवढं टेम्परेचर आम्ही त्यावेळेला नागपूरचं ऐकायचो तेवढं टेम्परेचर तिथं होतं. मग तो असं म्हणतो की 2050 साली पृथ्वीचं टेम्परेचर 55 डिग्रीला असेल, त्यावेळेला खायला अन्न नसेल, सिंथेटिक फूड खावं लागेल. प्यायला पाणी नसेल, लष्कर तैनात करावं लागेल पाण्याच्या साठ्यावर. श्वास घ्यायला हवा असणार नाही. आज प्रदूषणाचा आकडा तुम्ही सगळीकडे बघितला असेल. तुम्ही पुण्याला कधी गेला तर लकडी पुलावर एक प्रदूषणाचा पॉइंट्स तिथं दिलेले आहेत. 260, 270, 300 पर्यंत प्रदूषण आहे. सर्वसामान्य माणूस 50 पर्यंत प्रदूषण सहन करू शकतो. काही लिहिणाऱ्यांनी असं लिहिलं की पुण्यात जर माणूस 10 वर्ष राहिला आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या फुफ्फुसामध्ये 10 ते 15 ग्रॅम काजळी सापडते. 2050 साली तो अजून असं म्हणतो की दक्षिण आणि उत्तर अंटार्क्टिकावरचं बर्फ वितळलेलं असेल. आता तर वितळलेच. आणि त्यावेळेला पाण्याची पातळी मुंबईच्या वर 11 मीटर इतकी असेल, म्हणजे मुंबईचा समुद्र खोपोलीपर्यंत पसरलेला असेल. आणि त्यावेळेला मग ती पोरं तुमची माझी मला हाक मारतील की हे बाबा आमच्यासाठी काय ठेवलंस, कोणतं ठेवलंस. त्या प्रश्नाला आमच्याकडे कोणतंही उत्तर असणार नाही. पर्यावरणावर काम करण्यासाठी, म्हणजे जे तुमच्या मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलं ना, तुम्ही नेमक्या प्रश्नाला भिडत आहात. बाप पिढीसाठी आणि आमच्यासाठी पुन्हा एकदा शिवछत्रपतींच्या म्हणजे ताकद कोणती असते, मुलगा कसा असावा, राजांच्या सारखा, म्हणजे असं म्हटलं जातं की मुलगा कसा असावा याचं एक सकाळचा भगवान श्रीकृष्णाचा एक श्लोक आहे, वसुदेव सुतम देवम. वसुदेव म्हणजे बापाचं नाव काढणार असावा. मुलगा कसा असावा आणि शिवछत्रपतींचं वर्णन याच्यामध्ये बापाचं नाव काढणार असायला पाहिजे. पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असं म्हटलं. कन्या तो ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई, असं. पुत्र देई ऐसा गुंडा जिसका गटार के पास मुंडा, असं म्हटलेलं नाही. म्हणजे पोरग दे पण जे बापाचं नाव काढणार असेल. कंस चानूर मर्दना. दुसरी गोष्ट ते म्हणतात की आणखी कसा मुलगा असला पाहिजे की त्याला वाईट गोष्टीविषयी, अन्याय आणि अत्याचाराविषयी त्याच्या मनामध्ये चीड असायला पाहिजे. प्रियांका सारखी घटना घडली, निर्भया सारखी घटना घडली, आजूबाजूला अशा कोणत्याही घटना घडल्या तर तो चिडला पाहिजे, आतून उसळला पाहिजे, त्याला राग आला पाहिजे. म्हणजे जिथं वाईट घडत आहे तिथं तो पेटून उठला पाहिजे. कंस चानूर मर्दनम देवकी परमानंद. देवकी याचा अर्थ की आईला मुलाच्या पराक्रमाच्या कहाण्या ऐकल्यानंतर आईला आनंद व्हायला पाहिजे. प्रत्येक वेळेला तुम्ही विचार करा ना, ज्या ज्या वेळेला शिवछत्रपतींनी विजय पराक्रम केला त्यावेळी जिजाबाई साहेबांच्या आनंदाचं वर्णन कित्येक कादंबऱ्यांच्या मध्ये खूप सुंदर आहे. कंस चानूर मर्दनम. आणि ज्यावेळेला पराभवाचा क्षण सुद्धा आईसाहेब आला शिवछत्रपतींच्या वाट्याला, मगाशी दादा तो म्हटला ना खच्चीकरण झालं, तह झालाय, पुरंदरचा तह झालाय. मी फक्त सांगतो की आईची ताकद. पराभवाच्या क्षणाला आईसाहेब कशा पाठीमागे उभा राहिल्या, तह झाला आणि राजेवर आले, राजगडावर होते त्यावेळेला. सीमानितीमध्ये खूप छान सुंदर प्रसंग रेखाटला. आणि वर आल्यानंतर एका सहीच्या फटक्याशी सगळा मुलूख देऊन टाकला होता त्या तहामध्ये. राजे विमनस्क होते
आणि जेव्हा गडावर आले त्यावेळेला जिजाबाई साहेबांनी ओळखलं होतं की मुलगा राजे नाराज आहे. प्रत्येक आई आपल्या मुलाला ओळखत राहते की मुलगा कसा आहे, त्याच्याकडे बघत राहते, त्याचं चिंतन. तो दिवस संपला, रात्र झाली आणि दुसऱ्या प्रहारामध्ये शिवछत्रपती पद्मावती माचीकडे, पद्मावतीचं मंदिर आहे, त्या मंदिराकडे निघालेत रात्री. आणि हे आईसाहेबांना माहित होतं. शिवछत्रपतींच्या पाठोपाठ जिजाबाई साहेब अंगावर शाल घेऊन त्या मंदिरामध्ये पोहोचले. राजे पद्मावती देवीच्या समोर उभे आहेत, बसले, नमस्कार करतायत. आणि क्षणभरामध्ये पराभवामुळे खचलेल्या राजांना दुःख होते, ते उठतायत आणि त्या मूर्तीच्या हातात ती तलवार घेत आहेत राजे हातामध्ये आणि आपल्याच मानेवर आता वार करणार आहे. आणि वार करण्यासाठी तलवार वर उचललीये, तेवढ्यात बाहेरून जिजाबाई साहेब आवाज देत आहेत राजांना, राजे. खूप छान दिलंय रणजित देसाई. आईसाहेबांचा करारी आवाज ऐकल्याबरोबर हातातली तलवार राजांच्या गळून पडली. वेड्यासारखं राजे बाहेर आले विजेच्या चपळाईनं. जिथं आईसाहेब उभे होते त्यांच्या पायावर लोटांगण घातलं. आईसाहेबांनी उठवलं जिजाबाई, आईसाहेबांनी उठवलं राजांना. आणि त्यावेळेला आईसाहेब एक वाक्य विचारले, राजे, पराभवानं खचून स्वतःला संपवत असता तर तुम्ही माझ्या कुशीत जन्म का घेतला? एका तलवारीनिशी खाली गेला असता आणि दिलेर खानाच्या छावणीवर तुटून पडला असता आणि त्याच्यामध्ये तुम्ही गेला असता तरी आम्हाला वाईट नसतं वाटलं. पण आत्मघात आमच्या पोटी जन्माला येऊन तुम्हाला आत्मघात शोभत नाही राजे. आणि पुन्हा राजे उठले. पराभवाच्या क्षणाला आईनं उभं केलंय आणि पुन्हा राजे. दोघांचं एकमेकावर मोठं विलक्षण प्रेम आहे. दोघांचं नातं किती विलक्षण आहे बघा. बघा ना, अफजल खान चालून आलाय आणि भेटायला निघाले आणि भेटण्यासाठी आईसाहेबांना भेटायला गेलेत राजे. आम्ही निघालो भेटायला आणि जिजाबाई साहेब म्हणतात की येस, यशस्वी भाव. दिदी आणि दादांना विचार करा की आईला माहित आहे की माझा बाळ त्याला भेटायला निघालाय की जो खूप खुनशी आहे, जो आपल्या सगळ्या बायका संपवून आला, ज्यानं शहाजी राजांना कप्तानं बांधून आणलाय दरबारामध्ये, जो शिवछत्रपतींच्या मोठ्या भावाचा वध खून करतो. आणि तो अफजल खान भेटायला येतोय. आणि ज्यावेळेला आईसाहेब भेटायला जात आहेत त्यावेळेला आईसाहेब शिवछत्रपतीने म्हणतात की यशस्वी भाव, शाहिस्ते खान आलाय, लाखोंची फौज पुण्याच्या भोवती आहे, राजे निवड करतायत 40 मावळ्यांची, 40 विरुद्ध लाखो. विचार करा खेळ कसा आहे, विषमता आहे, काही सापडलं नसतं. आणि आईसाहेबांना भेटायला निघाले. आईसाहेब निघालोय. आईसाहेब म्हटल्या नाहीत ऑप्शनल, तुला नाही दुसरा एखादा पाठवे, कधीच नाही. आईसाहेब म्हटली येस तूच. आजपर्यंत आग्र्याला जो कुणी गेला त्याची सुटका नाही झाली, खांडोळी पडली, भेटायला निघाले तर राजे. आईसाहेब म्हणतात येस. प्रत्येक क्षणाला, पराक्रमाच्या क्षणाला आपल्या लेकराला कधीच पाठीमागं नाही. विचारांचा वारसा या शब्दाचा अर्थ ना, जितका विरोध त्याच्या 10 पट कामगिरी, जितका विरोध त्याच्या 10 पट कामगिरी. पण काम मात्र राजानं चांगुलपणाचं असलं पाहिजे. काम मात्र अवघ्यांच्या हिताचं असलं पाहिजे, अवघ्यांच्या कल्याणाचं असलं पाहिजे. त्याच्या 10 पट शक्ती ही फक्त राजाच देऊ शकतो. मी विचार करतोय दोघांच्या नात्यातलं. मग आपलं विचारांचा वारसा चालवणं या दोघांच्या नात्यात. 6 जून 1674 राज्याभिषेक संपन्न होत होता. मी मगाशी स्वप्न दिलेलं सांगत होतं की आया बहिणींचं कुंकू बळकट होईल, मंगळसूत्र बळकट होईल असं स्वराज्य. एका इतिहासकाराने खूप सुंदर लिहिलंय की 6 जून 1674 रायगडावर सगळ्यात जास्त गर्दी कोणाची होती तर आया बहिणींची होती. कारण विश्वास निर्माण झाला होता स्वराज्यामध्ये की त्यांचं कुंकू बळकट आहे. आणि ज्यावेळेस राज्य आईसाहेब त्यावेळेला आजारी पाचाडच्या राजवाड्यात राहत होत्या. त्या दिवशी त्यांना वर आठवलं होतं, वारा सोसत नव्हता, राज्याभिषेक संपन्न होत होता. राज्याभिषेक संपला, राजे उठले, आईसाहेबांच्या दर्शनाला गेले. महाराज आईसाहेबांना नमस्कार करतात, उठतात. उठताना जिजाबाई साहेबांचा हात शिवछत्रपतींच्या खांद्यावर आहे, हात थरथरतोय, वाकलेत कमरेत आईसाहेब. आणि खूप आर्जवानं जिजाबाई साहेब राजांना असं म्हणतात
राजे, आमचं एक मागणं आहे. शिवछत्रपती म्हणतायत, आईसाहेब आपलं मागणं आजपर्यंत आम्ही कधी नाकबूल केलं, आम्ही आपली आज्ञा आजपर्यंत कधी नाकबूल केली. बोला. जिजाबाईसाहेब खूप सुंदर बोलत आहेत. असं म्हणतात की राजे, आमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. आमचे खूप थोडे दिवस राहिले आणि भविष्यात आम्ही कधी जन्म घेतला राजे तर तुम्ही आमच्या कुशीत जन्माला याल. राजे निघून गेले. आईसाहेब त्यानंतर निघून गेले. पाचाडच्या राजवाड्यामध्ये आईसाहेबांचा मृत्यू झाला. शिवछत्रपतींना बातमी आली. राजे वरून निघाले खाली आईसाहेबांना भेटायला की जिथं आईसाहेब चिरविश्रांती घेत होत्या. राजे वेगानं खाली पळत होते. महादरबाच्या हत्ती तलाव पावला पावलानं राजे पुढे पळत होते. शिलेदारांनी पालखी आणली होती, मेने आणले होते. खाली उतरत असताना राजे प्रत्येक पावलाला खाली वाकत होते, अबीर घेत होते, कपाळाला लावत होते, अबीर घेत होते, कपाळाला लावत होते. शिलेदार प्रश्न विचारत होते राजे असं काय वेळेसारखं करता, खाली काय वागता, माती काय घेता, कपाळाला काय लावता. राजे म्हणजे, अरे येड्यानो, इथल्या मातीच्या प्रत्येक कणाला माझ्या आईच्या पावलांचा स्पर्श आहे, माझ्यासाठी तो अबीर आहे. राजे खाली पोहोचले जिथं आईसाहेबची विश्रांती घेत आहेत. आईसाहेबांना दंडवत घालताना उठताना महाराष्ट्राचा राजा महाराष्ट्राच्या आईसाहेबांना विनंती करतोय, हो आईसाहेब, आमचाही पुनर्जन्मावर विश्वास आहे आणि खरंच आईसाहेब, ज्या ज्या वेळेला तुम्ही जन्माला याल ना त्या त्या वेळेला आम्हालाच तुमच्या कुशीत जन्म घाला, आम्हालाच तुमच्या कुशीमध्ये अरे पिल्लांनो, तुम्हाला सुद्धा कामगिरी करायचंय ना. कामगिरी झाल्यानंतर आईला सांगायला जाल ना त्यावेळेला, हो आपल्याला सुद्धा सिद्ध करायचं की आमची आई सुद्धा जिजाऊ आहे आणि त्याच आईच्या पोटी आम्हाला जन्म घ्यायचा, कारण तिला सांगायचं पुन्हा 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 जन्म घ्यायचा ना, ही आपली सिद्धता आहे आणि तोच विचारांचा वारसा आहे. समारोपाला येताना बाप पिढीला मी माझ्या सगळ्या भाषणाचा समारोप करताना जे बोलतोय ते बाप पिढीसाठी बोलतो. मला परवा विषय दिला होता इंजिनिअरिंग कॉलेज साताऱ्याला, तरुणाईला समजून घेताना. ही खरी गोष्ट आहे. आम्ही बाप पिढी पुढच्या पिढीला समजून घेणार आहोत की नाही. आपलं काम आहे या लेकरांना चांगलं जग तयार करून मरणं. असं म्हटलं जातं की बापानं आणि आईने पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं वातावरण तयार करून मरायचं असतं. स्वराज्याचा प्रवास आठवा, त्याच्या अगोदरचा काळोख आठवा. शिवछत्रपतींच्या अगोदर 400-450 वर्षाचा काळोख आहे भारतामध्ये आणि हा महापुरुष जन्माला येतो. काळोख आपल्या ताकदीनं आपल्या सामर्थ्यानं संपवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही तपासून आम्ही स्वतःला, आम्ही आमच्या पोरांच्यासाठी काय कुठलं जग दिलंय बाप पिढीनं. मी एक गझल आपल्याला डाउनलोड करायला विनंती करायची. ती गझल आहे, सुख दुःख का आपण आहे सपना आपण आहो या बेगाला. पंकज उदासनं गायली. या गझलमध्ये तुम्ही तुमच्या माझ्या घरातलं वर्णन केलंय. पंजोबाच्या कालावधीमध्ये आम्ही सुखी होतो, आम्ही आनंदी होतो. बरे घरामध्ये अन्न शिजत नव्हतं पण आमच्या घरामध्ये सौख्याची रंगपंचमी होती. आजोबाच्या कालावधीत पण आम्ही सुखी होतो. आता तो गझलचा कोण शायर आहे तो पुढे असं म्हणतो की आता घरात सगळं आहे, कार्पेट आहे, झुमरा आहे, गाडी आहे, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, सगळं घरात आहे. तुम्ही सुखी आहात का, तो प्रश्न विचारतोय शायर. आपल्या सगळ्यांना विचार. सारखी भगभग, सारखी वकवक, सारखी रखरख. आमचा मगाशी केबिन मध्ये विषय चालला होता की कॉन्सन्ट्रेशन किती असतं, तास किती मिनिटाचा असा, म्हणजे बोलायचं किती मिनिट. विनोबा भावे म्हणायचे की 22 मिनिटापेक्षा जास्त बोलू नका, कारण तेवढं कोणाचं कॉन्सन्ट्रेशन नसतं. म्हणजे वाईट गोष्टीसाठी असतं. मी कुठल्या वाईट गोष्टी शेअर नाही करत आपल्याला, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे एकदा मान खाली घातली. पबजीसाठी 3-3 तास कॉन्सन्ट्रेशन आहे. ज्या गोष्टी बिघडवणाऱ्या आहेत त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन आहे, पण ज्या गोष्टी घडवणाऱ्या आहेत त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन नाही. या जगामध्ये बिघडवणारी गोष्ट आहे ना ती विकत आहे आणि घडवणारी गोष्ट आहे ना ती मोफत आहे. दारू माणूस पायानं चालत जाऊन पितो, पण दूध दारात जाऊन घालावं लागतं. की आजचं आहे ना दूध आहे, ज्यांना लागते त्यांनी घेतले लावून. जे सगळे दूधवाले ते सगळे आले. दारूवाला असं तर इकडे येतच नाही, येऊ शकत नाही त्याच्यामध्ये, कारण ज्याला घडायचं आहे ना आणि दूध उदार आहे, दारूचे पैसे अगोदर द्यावे लागतात. मला आठवते की माझ्या घरामध्ये माझे वडील आमदार होते आणि माझे घरातले एक मेंबर असं म्हणत होता की आपण आता दारूचं लायसन्स घेऊया. त्यावेळी माझी आई असं म्हटली होती,
आई माझी 8-9 दिवस जेवली नव्हती त्यावेळेला. आमच्या घरातल्या त्या मेंबरला असं म्हटली की तू कसं काय माझ्या पोटी जन्माला आलास, दुसऱ्याचे संसार उद्ध्वस्त करून तुझी माडी बांधणार, दारूचं दुकान टाकून तू पांढरी कपडे घालणार. 8व्या-9व्या दिवशी माझ्या घरातल्या मेंबरला शरण जावं लागलं माझ्या आईला. तो म्हटला आई नाही पुन्हा मागणी करणार. म्हणजे आमच्या घरामध्ये ज्यावेळी विचारांचा वारसा म्हणतो ना, त्या गझलमध्ये पुन्हा येतोय तो शायर. मध्ये खूप मोठा गॅप आहे, संगीत आहे, आणि त्या संगीतामध्ये त्या सभागृहातल्या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर कॅमेरा आहे, नंतर बापावर. शायरला पुढं सांगायचं ना ते संगीतामध्ये, कारण बापाच्या डोळ्यामध्ये, कारण ते शायरला म्हणायचंय की आता आई बापानो ऐका जरा. आणि मग तो शेवटचा स्टांजा सुरू होतोय आणि त्याच्यामध्ये तो शायर असं म्हणतो की हे आने वाली नसलो, हे येणाऱ्या पिढ्यानं. त्या शायराला असं सांगायचं की येणाऱ्या पिढ्यानं आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करायचं. माझा एक मित्र आहे, माझ्याबरोबरच केंद्र शासनामध्ये तो क्लास 1 अधिकारी झाला आणि लग्नही आमचं बरोबर झालं. आम्ही कधी भेटलो की मी त्याला म्हणायचो की राम्या पोरग घाल की जन्माला, पोरगी घाल की जन्माला, दिवा ज्योती असू दे ना घरामध्ये. ते म्हणायचं, तो त्यावेळेला म्हणायचा अरे इंद्रिया लई शहाणा होऊ नको, आपल्याला जगायला एवढा ताप होतोय तर आपलं पोरग जगायच्या वयात येईल तेव्हा त्याला सोसल का. आणि खरं आहे, आज माझ्या लक्षात येतं की काय आम्ही भवताल करून टाकला. पावला पावलाला बेईमानी, पावला पावलाला गद्दारी, पावला पावलाला भ्रष्टाचार, पावला पावलाला विश्वासघात, कोणता समाज करून ठेवला. आणि मग तो आता शायर असं म्हणतो, हे आने वाली नसो, हे येणाऱ्या पिढ्याने आम्हाला तुमच्यासाठी एक असं जग तयार करायचं की बाळांनो तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल ना त्या रस्त्यावर आम्हाला प्रकाशाची बीजे पेरायची. बाळांनो तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल ना त्या रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला आम्हाला सौख्याची उद्यानं तयार करायची. हे बाळांनो आमच्या वाट्याला जी दुःख आली ना ती दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये असं एक जग आम्हाला तयार करायचं आणि मत मारायचं. वाटत राहतं की आम्ही बाप पिढीनं तुमच्यासारखं जग तयार केलं. सुरेश भटांच्या भाषेमध्ये अजूनही हा खोल गाव नाही, अजूनही हा सूर्याना सराव नाही. तुमच्या वाट्याला आम्ही कोणतं जग घेऊन बसलोय बाळांनो, तेव्हा समाज एकमेकाशी सौख्यानं वागणारा, एकमेकाशी दिलदारीनं. ठरवा रे बापानो, आता ह्या लेकरांना तरी सहकार्य करू दे, यांना 10 हातीचं बळ देऊया. तुमच्याच्यानं जमलं नाही निदान या पोरांच्या नशिबाला, पोरं जी झटतायत तुमच्या माझ्या नशिबाशी, त्यांना तरी ताकद देऊया. त्यांच्या चांगुलपणात आपला चांगुलपणा मिसळूया आणि तुमच्या स्वप्नात तुम्हाला तुमचं पोरग सुखी होईल असं जे जग अपेक्षित आहे ना ते या लेकरांच्या नादानं करूया ना तयार. आजच्या या जयंतीच्या निमित्तानं दुसरा काय विचार असू शकतो. म्हणजे दोन्ही पिढ्या एकत्र येऊन आम्ही जर हे काम करू शकलो तर एक चांगलं जग तयार होऊ शकेल. मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली तर त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. या प्रतिकूल क्षणाला जे स्वतःच्या पायावर उभे आहेत तरुण, त्यांना मानाचा मुजरा. ज्यांच्या पॅन्टा एकदम भारी आहेत तरी खाली बसले, त्यात पाटील पण असतील, देशमुख पण असतील. एवढे विनम्र झालात बाळांनो, राजा आहेत तुमच्यासोबत. नाहीतर 4 हाना आणि देशमुख म्हणा. या विचारांविषयी तुमच्या माझ्या आतला सदविचार, देखणा, तेजस्वी विचार घेऊन भविष्यातली वाटचाल करू. मी सुहास दादाशी आपल्या सगळ्यांशी बोलतो. तुम्ही 10 गावं दत्तक जी घेणार आहे त्या गावामध्ये तरुणाईशी झटापट करत असताना aptitude टेस्ट 8वी ते 10वी पर्यंतची सर्वे पूर्ण करणं, सर्वेमध्ये व्यापार, उद्योग, नोकरी याच्यासाठी काम करणं. आपण एक आराखडा तयार करून मी आपल्याशी व्हॉट्सअपवर बोलत राहील आणि भविष्यातली जी योजना करायची ना, 10 गावं घेतली दत्तक किंवा वर्षभर जे करणार आहोत त्याच्याशी एक वाक्य खूप सुंदर आहे. भान ठेवून योजना आखणं आणि बेभान होऊन काम करणं. आणि दुसरी गोष्ट आहे, विचार पटला तर आणखीन 2 ब्रीद वाक्य असायला पाहिजे. मी नाही तर आणखीन कोण, आणि आता नाही तर मग कधी. मुलगा इंडियाचा लॉंग फॉर्म आहे INDIA, आय नेव्हर डिले इन ऍक्शन. आय नेव्हर डिले इन ऍक्शन इंडियाचा लॉंग फॉर्म आहे. ज्याला लॉंग फॉर्म कळाला त्याची पुढची 2 सूत्र मी आता सांगितली. मी नाही तर आणखीन कोण, आणि आता नाही तर मग कधी.
ही जी बाप पिढी आहे ना ती समाजकार्य करायला लेट का झाली? तिने ठरवलं लगीन झाल्यावर करू, पोरग झाल्यावर करू, पोराचं लगीन झाल्यावर करू, नातवाचं शिक्षण झाल्यावर करू. ह्यांची लाट गेलीच नाही संसाराची. यांनी उड्या टाकलेल्याच नाहीयेत. तुम्ही बाळा उड्या टाकलेत तर तुमच्या सोबत आहोत आम्ही. आणि मग ही 2 ब्रीद वाक्याशी करून आपलं समाजसेवेचं काम पुढे नेत राहू. धन्यवाद पुन्हा एकदा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.